नमस्कार, मी रचना विचारे. माऊली माऊली आमच्या वारी स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पंढरपूरच्या वाटेवरचा अत्यंत अवघड आणि चढायला कठीण असलेला लांबचा टप्पा म्हणजे दिवे घाट आणि माऊलींच्या पालखीने आज हा दिवे घाट पार केला. आता दिवे घाटातून ही पालखी सासवडसाठी रवाना झालेली आहे. माऊलींची पालखी सासवडमध्ये आज मुक्कामी असेल. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात पालखीने आज दिवे घाट पार केला. घाटातून पालखी जाताना वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. उरुळी देवाची इथे दुपारची न्याहारी करून पालखीने दिवे घाट चढायला सुरुवात केली. पुणे ते सासवड हा माऊलींच्या पालखीतला सर्वात लांबचा टप्पा आहे. या दिवे घाटाची अवघड चढाई असते. सासवडला माऊलींचा आता 2 दिवसांचा मुक्काम आहे. हा मुक्काम आटोपल्यानंतर पालखी महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत जाईल. हा सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच वारकरी पूर्ण दिवे घाटात जागा धरून बसले होते. चढणीचा दिवे घाट पार करताना मुखी माऊलींचं नाम घेत हा सुख सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी जनसागर लोटला होता. दिवे घाटात ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वारकरी तल्लीन झाले होते. निसर्ग संपन्न असा हा दिवे घाट वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला. हा लांबचा पल्ला खरं तर वारकऱ्यांची कसोटी पाहणार असतो. अभंग गवळण म्हणत तर कधी भक्ती रसात नाचत हा पालखी सोहळा घाट माता पार करून सासवडला पोहोचला. माऊलींची पालखी त्यांचे धाकटे बंधू सोपान देवांची समाधी असलेल्या करेगाठी सासवड मुक्कामी आता दाखल झाली आहे. माऊलींच्या पालखीचं आगमन आणि संत सोपानदेव पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांमुळे सासवड नगरीत आता भक्तीचा महापूर आला. या दिवे घाटात माऊलींची पालखी चढत असताना तिथला आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरेने. पंढरीच्या वाटेवरचा दिवे घाटाचा अवघड टप्पा आपण बघू शकतो. ज्ञानोबा माऊलींची जी पालखी आहे ती आता दिवे घाटातून जाते आहे. आपण बघतोय की कशा पद्धतीनं हे भाविक जे आहेत ते पालखीचं दर्शन, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत. माऊलींचे हा जो रथ ओढण्यासाठी आहेत ते 6 बैलांच्या जोड्या लावलेल्या आहेत. एकंदरीत आपण सर्व या नागरिकांचा उत्साह जर पाहिला, कारण दिवे घाटाचा जो टप्पा आहे तो अतिशय अवघड टप्पा मानला जातो. पुणे ते सासवड जवळपास 35 ते 36 किलोमीटरचं जे अंतर आहे ह्या आजचा सगळ्यात मोठा टप्पा असतो. मात्र अतिशय अवघड अशी चढाई जरी असली तरी वारकऱ्यांच्या मधला जो उत्साह आहे तो आपल्याला कुठेही कमी झालेला पाहायला मिळत नाहीये. एकंदरीतच काय, विठोबाच्या दर्शनासाठी निघालेली ही सगळी वारकरी मंडळी जी आहे ती रस्त्यात येणाऱ्या कोणत्याही संकटावरती आपल्याला मात करताना दिसते. मग याच्यामध्ये अवघड चढाई असू द्या, पाऊस असू द्यात किंवा आणखीन कोणत्याही अडचणी असू द्यात, याच्यावरती सहजपणे मात करत जातात. एकंदरीत सर्वांचे चेहरे जर पाहिले आपण बारकाईने तर अतिशय आनंद यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो. कारण हा अवघड टप्पा जो आहे तो पार केलेला आहे. हात उंचावून आपल्याला हे सर्व वारकरी जे आहेत त्या अभिवादन करताना दिसत आहेत. एकंदरीत हा जो सर्व प्रवास आहे दिवे घाटातला हा डोळ्यात साठवण्यासाठी जवळपास पुण्यातील आणि आजूबाजूचे अनेक नागरिक जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आणि हा जो माऊलींचा सोहळा आहे हा पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत असाच वारकऱ्यांचा जो आनंद आहे तो अबाधित राहतो. मात्र दिवे घाटातील हा जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि वारकऱ्यांनी आणि हा रथ जो आहे तो सुखरूपपणे दिवे घाट पार करून पुढे गेलेला आहे. दिवे घाटातून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन. या दिवे घाटातच काही वारकऱ्यांशी सुद्धा आम्ही संवाद साधला. त्यावेळी विठू नामाचा जयघोष त्यांनी केला. दिवे घाटाची अवघड चढाई चढून हे जे वारकरी आहेत जे विठोबाच्या दर्शनाला निघालेले आहेत ते आता त्यांनी दिवे घाटाचा हा जो टप्पा आहे तो पार केलेला आहे. दिवे घाट संपलेला आहे आणि इथं दिवे घाट संपतो. अनेक वारकरी आपण बघू शकता, यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठेही म्हणजे कुठेही थकवा दिसणार नाही. अतिशय आनंद शेवटच्या या क्षणापर्यंत या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद दिसून येतो. एकंदरीतच काय तुमचा उल्हास असतो. हा मोठा टप्पा आहे सगळ्यात पुण्यातून सासवडचा, परंतु कुठेही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती थकवा दिसत नाही. कुठून ही शक्ती येत असते? ही भगवान परमात्म्याची ताकद एवढी आहे की नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. अशा पद्धतीने त्या भगवान परमात्म्याच्या नामामुळे आमच्या अंगामध्ये जी ताकद येते त्या आनंदामध्ये आम्ही नाचत असतो. परंतु ही जी शक्ती आहे वारकऱ्यांच्या मध्ये तो विठोबाच निर्माण करत असतो, अशा प्रकारची श्रद्धा आहे. तुम्ही काय सांगाल बाबा? अतिशय उल्हास दिसतोय अजून पण. बरोबर की माऊलीत जी रेंज असते, रेंज आपल्या ह्याला मोबाईलला रेंज आहे तशी माऊलीने आम्हाला रेंज दिली. आम्ही पंढरपूरपर्यंत आम्ही रेंज मध्येच जाणार अगदी.
अर्थात यांच्या ज्या मोबाईलचं शरीराच्या मोबाईलचं नेटवर्क जे आहे ते कुठेही कमी होणार नाही. तुम्ही काय सांगाल? अतिशय उल्हास, सर्व महिला देखील, काय तुमच्या भावना असतात? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. असा आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सर्व सुखले आलो सर्व अंधकार आनंदे निर्भय डोलत असे असो ऐसा कोठे आठवायची नाही देहीच विदेही भोगू दशा. आम्ही देहावर नसतो, आम्ही सर्वस्व भगवान परमात्म्याचे झालेले असतो. त्याच्यामुळे आम्हाला लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. आम्हाला काही लागत नाही, आम्ही सगळं विसरून देवाची झालेलं असतो. त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही, लाज नाही, शंका नाही, दुःख तर अजिबातच नाही. बरोबर, निश्चितपणे दुःख नाही हे यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला पाहायलाच मिळतं. परंतु हा जो आनंद आहे, हा जो उत्सव आहे, आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. वारीचा हा जो सोहळा आहे जगाच्या पाठीवर असा कुठेही पाहायला मिळत नाही. परंतु ह्या चेहऱ्यावरती ज्या वारकऱ्यांचा जो आनंद असतो, विठुरायाची जी दर्शनाची आस लागलेली असते, याच्यामध्ये दिवे घाटासारखे असे कितीही घाट आले तरी या वारकऱ्यांना काही फरक पडत नाही. दिवे घाटातून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन. हा कठीण असा दिवेघाट वारकऱ्यांनी हसत खेळत पार केला आणि आता माऊलींची पालखी सासवडला मुक्कामासाठी रवाना झालेली आहे. मात्र दिवेघाट उतरत असताना सुद्धा काही वयोवृद्ध वारकऱ्यांना थोडासा पायाचा त्रास जाणवल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या पायांना वेदनांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच या वारकऱ्यांच्या पायाचा मसाज देण्याचा उपक्रम योग विद्याधाम ही संस्था गेल्या 5 वर्षांपासून राबवते. नेमकी ही सेवा कशा पद्धतीने दिली जाते हेही आम्ही जाणून घेतलं. दिवे घाटाची अवघड चढाई चढल्यानंतर वारकरी जे आहेत ते थकून गेलेले असतात. पंढरीच्या वाटेवरती हा सगळ्यात मोठा आणि लांब पल्ल्याचा टप्पा आहे. त्याच्यामुळं अनेक वारकरी जे आहेत ते, विशेषतः वृद्ध वारकरी जे आहेत ते थकून जातात आणि तेच थकून गेलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विद्याधाम पिंपरी चिंचवड, योग विद्याधाम पिंपरी चिंचवड ही संस्था जी आहे ती दिवे घाटाच्या वरती आल्याच्या नंतर इथं वारकऱ्यांची मसाज करण्याची सेवा करत असते. आपण बघू शकता योग विद्याधाम पिंपरी चिंचवडचे हे जे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे सर्वजण या वारकऱ्यांच्या मसाज जे आहेत ते करत असतात. दरवर्षीची त्यांची ही सेवा असते. इथं अनेक वृद्ध वारकरी जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्याकडून जे थकून आलेले आहेत ते या ठिकाणी या संस्थेमार्फत जी सेवा केली जात आहे त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. इकडच्या बाजूला देखील आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे जे पुरुष मंडळी आहेत यांचं देखील या ठिकाणी कशा पद्धतीने सेवा चाललेली आहे. अतिशय वारीमध्ये जसं देवाचं दर्शन घेणं जितकं महत्त्वाचं असतं तसंच वारकऱ्यांची सेवा करणं हे देखील त्याच्यातला महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणूनच या संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी सेवा करत असतात. आपल्याबरोबर ते कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशीच जाणून घेऊयात. काय सांगाल ताई, किती वर्षापासून ही तुमची सेवा चालू आहे आणि काय मानस असतो? गेल्या 5 ते 6 वर्षांपासून आम्ही योग विद्याधामच्या वतीने ही सेवा करतोय. आमच्या संस्थेतर्फे जे मसाजचे वर्ग चालतात त्यातल्या सगळ्या ट्रेंड लोकांना आम्ही इथे येतो आणि जे कोणी वारकरी येतील त्यांना आमच्या संस्थेतर्फे आम्ही प्रतिवृत्त्या पायांची मसाज करून देतो. आणि उद्दिष्ट एवढं एकच आहे की आम्हा सगळ्यांना काही प्रत्येक वेळेला वारीतून जाऊन पंढरपूरचं दर्शन घेता येत नाही, तर वारकऱ्यांच्या पायाची मसाज केली तर त्यानिमित्ताने आपल्याला त्यांच्या स्वरूपामध्ये देवाचं दर्शन होईल आणि आपण सेवा केली तर आपल्याला एक आनंदापेक्षा परमानंद जो असतो त्याची अनुभूती यावी म्हणून आमच्या संस्थेतर्फे आम्ही हा उपक्रम राबवतो. बरोबर आहे, निश्चितपणे परमानंद जो आहे वारकरी सेवेचा तो मिळत असतो. किती लोकांचं साधारणतः दरवर्षी तुम्ही मसाज करत असता आणि काय मानस, काय आनंद मिळतो तुम्हाला या सेवेत? साधारणपणे दरवर्षी 6 ते 7 हजार वारकऱ्यांची सेवा होते आणि आमचे 100 ते 120 कार्यकर्ते ही मसाज सेवा करत असतात. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही सुरुवात केलं तर इतकी गर्दी होती आणि आमचे कार्यकर्ते त्यात एवढे रमून गेले होते तर पालखी आली माऊलींची आणि पुढे गेली तरी आम्हाला समजलं नाही. मग आम्ही वारकऱ्यांना म्हटलं की आम्हाला दर्शन मिळालं नाही, थांबा जरा आम्ही दर्शन घेतो. तर त्यातले 2 वारकरी आम्हाला असं म्हणाले, अहो तुम्हाला दर्शनाची गरज काय म्हणे, तुम्ही जी सेवा करताय ना तर म्हणे प्रत्यक्ष विठ्ठलाचे पाय तुम्हाला लागलेले आहेत, पायाचा लाभ तुम्हाला मिळतो, तुम्ही दर्शनाची काही काळजी करू नका, आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तर ही जी असं म्हणतात की माणसामध्ये देव पाहिला पाहिजे आणि या संस्थेच्या माध्यमातून तेच काम चालू आहे की वारकरी जे आहेत ते विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जात असतात आणि याच वारकऱ्यांची सेवा करून आपण इथेच राहून विठ्ठलाचं दर्शन करू शकतो, असाच या संस्थेचा मानस आहे. दिवेघाट सासवडहून मच्छिंद्र टिंगरे, महाराष्ट्र वन. एकीकडे ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आहे तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा आता लोणी काळभोर इथे
मुक्कामाला आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आता लोणी काळभोर इथलं ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन सज्ज झालंय। गावातील मुख्य रस्ते, बाजार परिसर, पालखी तळ, विठ्ठल मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे। वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची तसंच शौचालयासाठी लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करण्यात आलंय। रस्त्यावरील पथदिव्यांची सुद्धा दुरुस्ती करण्यात आली आहे। मुखी हरिनामाचं जयघोष, डोईवर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदुंगाचा गजर, नानोबा तुकोबांच्या जयघोषात खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा सोहळा अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात आता पुढे मार्गस्थ होतोय। वारीचा हा आनंद आपल्याला असाच पुढेही लुटायचा आहे, पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मांदियाळ्यातील आद्य महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखीचं बीड शहराजवळ आगमन झालं। सर्व संतांची भगिनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताईची पालखी गेल्या 350 वर्षांपासूनची ही परंपरा अखंड चालवते। पालखी, घोडे, चोपदार या सर्व लवाजम्यासह 750 किलोमीटरचा प्रवास करून दशमीच्या दिवशी पालखी पंढरपुरात पोहोचते। या पालखीचा पंढरपूरमध्ये मोठा मान आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरून येणारी पालखी असून यात मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाल्यात। ही पालखी वारकरी संप्रदायात स्त्री संतांच्या नेतृत्वाचं दर्शन घडवते। दरम्यान काल पालखीचा मुक्काम नामलगाव फाटा इथे झाल्यानंतर आज ती पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली। तुकोबरायांचे शिष्य संत निळोबारायांच्या पालखीचं प्रस्थान हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। तुकाराम महाराजांचे लाडके शिष्य म्हणून संत निळोबारायांची ओळख आहे। दरवर्षी निळोबाराय यांची फक्त दिंडी ही पंढरपूर इथेच जात होती, पण यावर्षीपासून या दिंडीचा पालखी सोहळा सुरू करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय सहभागी झाले होते। दरम्यान आता ही पालखी पुढे संत तुकाराम महाराजांच्या पालखीची भेट घेऊन पंढरपूरला जाणार असल्याचं दिंडीचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितलं। दिंडीमध्ये ते पंढरपूर पायी प्रवास त्याच्यामुळं मला अनुभव आहे। ज्या ज्या दिंड्या पालख्या ज्याच्यामध्ये जे वारकरी चालतात त्यांचा जो आनंद आहे त्या आनंदाला काही सीमा नाही। तुकारामांचा पालखी सोहळा आम्ही या वर्षापासून सुरू केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील जवळजवळ आणि शिरूर तालुक्यातून निळोबारायांचं जन्मस्थान आहे शिरूर तालुका आणि अहमदनगर जिल्हा येथून एकूण 27 दिंड्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। जवळजवळ 5000 सगळे वारकरी सर्व भक्तगण आज पिंपळनेरवरून पंढरीच्या दिशेने जात आहेत। जाता जाता रस्त्याने आम्ही प्रत्येक मुक्कामी प्रत्येक गावच्या ग्रामदैवताच्या ठिकाणी मुक्कामाची पालखी उतरवण्याचं नियोजन केलेलं आहे। तसंच श्रीगोंद्याला संत शेख मोहम्मद बाबांच्या तिथं गोल्ड रिंगण हा कार्यक्रम घेतलेला आहे। तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही खेड मार्गे टेंभुर्णी भिगवण मार्गे इंदापूरला जाणार आहे। तिथं निरूपणाचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती। आता ऐकूया वारीचा महिमा हरिभक्त परायण बालाजी बोराडे यांच्या निरूपणातून। संप्रदायाची शिकवण्याचे महाराज काय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अंगळाचे काय शिकवण वारकरी संप्रदाय देतो महाराज। वारीमध्ये सगळ्यात मोठं पाहायला भेटतं तर काय जिथे सगळे भेद दूर होतात ही वारीची सगळ्यात मोठी शिकवण आहे महाराज। कुठे जरी गेलं तर माणसामध्ये भेद आता पाहायला भेटतात, पण एवढा 5-5, 10-10 लाख समुदाय वारीच्या निमित्ताने एकत्रित येतो, पण महाराज या वारी
वारीमध्ये कधीच कोणाला विचारलं जात नाही, काऊ माऊली तुम्ही कुठून आलात एवढं विचारलं जाईल, पण तुमची कास्ट कुठली, तुमची जात कुठली, तुम्ही कुठून आलात काहीच विचारलं जात नाही. तिथे संबोधलं जातं ते म्हणजे फक्त माऊली. एका अक्षरावरती, या माऊली शब्दावरती महाराज अखंड 5-10 लाख समुदाय पंढरपूरच्या दिशेने महाराज एकत्रित चालतो. केवढं मोठं वैभव हे महाराज, कारण सगळीकडे महाराज भेदच आहेत. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा चढाओढ चालूच आहे, परंतु महाराज वारकरी संप्रदायामध्ये गुण्या गोविंदानं भेद विरहित महाराज त्या ठिकाणी काय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ज्यांची दृष्टीच अशी झालेली विष्णुमय जगाकडे पाहण्याची विष्णुमय दृष्टी ज्यांची झालेली त्यांना संत म्हणतात. म्हणतो तुकोबऱ्यांनी फार सुंदर वर्णन केलं की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. तुकोबरे बोलतात की ज्याची दृष्टी विश्वामध्ये पाहण्याची समज झालेली आहे. कशी? तुकोबऱ्या सांगतात विश्वदेव सत्यत्वे. महाराज ज्ञानोबऱ्यांचं चरित्र आपण ऐकलेलंच आहे. ज्ञानोबऱ्यांच्या चरित्रामध्ये दिसून येतं ज्ञानोबऱ्यांनी पैठणला रेड्याच्या मुखातून वेदाच्या श्रुती बाहेर पडल्या. का? ज्ञानोबऱ्या सांगतात रेडाचा आत्मा आणि माझ्या आत्म्यामध्ये भिन्नता नाहीये. महाराज ज्याची दृष्टी त्या ठिकाणी सम होते, सगळ्याकडे पाहण्याची दृष्टी सम होते, ही समता प्रस्थापित करणारी म्हणजे वारी महाराज. इतर ठिकाणी समता प्रस्थापित होईल का नाही सांगता येत नाही. कितीही लोक एकत्रित करा, पण एवढ्या गुणागोविंदाने कुठल्या क्षेत्रामध्ये लोक चालत नाही. हे वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं वैभव आहे महाराज, की जिथे भेद कुठलाच बाळगला जात नाही, काहीच नाही. कुठल्याही दिंडीमध्ये कुठेही वारकरी संप्रदायामध्ये भेद बाजूला सारून त्या ठिकाणी महाराज वारकरी संप्रदाय फक्त एकच जीवनामध्ये साध्य काय? फक्त पंढरीश परमात्मा हे एकमेव साध्य जीवनामध्ये बाळगून त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतो महाराज. म्हणून तर सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. महाराज भेद जीवनातले बाजूला सारून हे समुदाय एकत्रितरित्या राहतात, एका कुटुंबासारखे राहतात. समाजामध्ये महाराज 5 माणसं एखाद्या कुटुंबामध्ये असल्या तरी कलह निर्माण होतो, पण एवढी 5 लाख माणसं पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात, परंतु कधीच कुठला भेद आपल्याला पाहायला भेटत नाही. सगळी अगदी गुण्या गोविंदाने राहतात. म्हणून तर तुकोबऱ्या सांगतात हे जीवनामध्ये भेद दूर करायचा असेल तर एकदा तरी त्या ठिकाणी महाराज आपण वारी अनुभवली पाहिजे, ही समता प्रस्थापित झाली पाहिजे. म्हणून तर संतांनी वर्णन केलं समता म्हणजे काय? जिथे प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. महाराज लहान या थोर या मोठे या महाराज. म्हणून तर आमच्या वारीला परदेशातनं सुद्धा लोक येतात, कारण त्यांनाही सुखाची अनुभवाची वारी ही पाहायची असते, कारण त्यांनाही वारीमध्ये प्रवेश आहे. इथल्या दिंडीचं कौतुक पाहून तिकडे लोकांनी PhD सारखा प्रबंध मांडावा वारीवरती. हे केवढं मोठं वैभव आहे, कारण ही समता दुसरीकडे कुठेच पाहायला भेटत नाही. म्हणून तर तुकोबराय बोलतात की इथे कोणी मोठा नाहीये, कोणी लहान नाहीये, कोणी थोर नाहीये, सगळे ऊच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. इथं फक्त महाराज कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. इथे फक्त सगळ्यात मोठी किंमत जर कशाला असेल, पैशाला अजिबात नाही. इथे सगळ्यात मोठी किंमत जर जीवनामध्ये कशामध्ये असेल वारकरी संप्रदायामध्ये, तर ती फक्त एकाच गोष्टीला. ती गोष्ट कुठली? तर तुकोबराय बोलतात ती गोष्ट म्हणजे भाव. ज्याचा सगळ्यात मोठा भाव आहे महाराज त्याच्याजवळ भगवान परमात्मा राहतो. मग त्याच्याकडे काय पाहत नाही महाराज, त्या ठिकाणी त्याच्याकडे काही पाहिलं जात नाही, त्याच्या जीवनातला अंतकरणातला भाव पाहिला जातो. म्हणून तर ज्ञानोबरायांनी सांगितलं भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती. बोलू नये, भावाशिवाय महाराज कुठलंच कार्य साध्य करता येत नाही. म्हणून तर तुकोबऱ्यांनी सांगितलं ही देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज भगवंताला लागतं काय? चालत असताना आपला भाव किती एकनिष्ठ आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज. आपण जर भगवंतावरती एकनिष्ठ भाव राहिला ना, तर तो भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे आणि पुढेही वाढवण